नमस्कार, मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मार्गशीर्ष महिना सुरुवात होणार आहे आणि म्हणजे आजपासून की उद्यापासून। तर सुरुवातीलाच मी सांगते की मार्गशीर्ष महिनाची जी सुरुवात आहे ती 21 नोव्हेंबर 2025 पासून होणार आहे। म्हणजेच आज 20 नोव्हेंबर रोजी आज अमावस्या असल्या कारणामुळे आजचा पहिला गुरुवार धरायचा नाही आहे, म्हणजे आजच्या दिवशी आपल्याला व्रत करायचं नाही आहे। 20 नोव्हेंबर 2025 रोजी व्रत करायचं नाही आहे। तर येणारा जो पहिला गुरुवार आहे 27 नोव्हेंबर या दिवशी आपल्याला महालक्ष्मी मातेचं व्रत करायचं आहे। मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी लक्ष्मीपूजन केले जाते आणि भक्त उपवास करतात। देवी लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे। ती आपल्या भक्तांना समृद्धी आणि सौभाग्य प्रदान करणारी देवी आहे। श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात सतत वास करावा, पैसा, शांती, समाधान घरात नांदावे म्हणून श्री लक्ष्मी मातेचे व्रत करतात। हे व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात। हे व्रत स्त्री व पुरुष दोघेही करू शकतात। यावर्षी 2025 मध्ये जसं मी सुरुवातीलाच सांगितलं, यावर्षी 2025 मध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी पहिल्या गुरुवारची पूजा आहे ती 20 नोव्हेंबर रोजी न करता आपल्याला 27 नोव्हेंबर रोजी करायची आहे, कारण की 20 नोव्हेंबर रोजी अमावस्या आहे। आणि त्याच पद्धतीने तुम्ही कॅलेंडरवरती बघू शकता की मार्गशीर्ष महिन्याचं जे सुरुवात आहे ती 21 नोव्हेंबर रोजी सुरुवात होणार आहे। तर हे व्रत आपण गुरुवारी करतो, त्यामुळे येणारा जो गुरुवार आहे 27 नोव्हेंबर तो गुरुवार पहिला असेल आणि या महिन्यामध्ये एकूण 4 गुरुवार येतील व्रत करण्याचे आहे। 4 गुरुवार आपल्याला व्रत करायला भेटणार आहेत। तर ही पूजा कशी करायची आहे थोडक्यात सांगते। मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी एका चौरंगावर तांदूळ पसरवून त्यावर कलश ठेवला जातो। त्या कलशात पाणी भरून त्यावर आंब्याची किंवा नागवेलीची पाने लावली जातात। त्यावर नारळ ठेवला जातो। त्या नारळाला देवी समजून तिला सजविले जाते। दागिने, फुलांची वेणी घातली जाते। तर थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर मार्गशीर्ष महिन्यामधील हे लक्ष्मी मातेचं व्रत जे आहे ते तुम्हाला 20 नोव्हेंबर रोजी न करता 27 नोव्हेंबरपासून महालक्ष्मी मातेच्या व्रताची सुरुवात करायची आहे। अगदी मनोभावे आपल्याला करायची आहे। उपवास धरू शकत असाल तर अगदी उत्तम, नाही जरी धरू शकत असाल तरीही काही हरकत नाही। देव म्हणत नाही की उपवास धराच म्हणून, आणि पूजेला एखादं साहित्य कमी जरी राहिलं तरी चालतं, पण तुमच्या मनातील जो भक्तिभाव आहे तो पूर्ण असला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे। आणि कुठलीही पूजा जेव्हा तुम्ही घरामध्ये ठेवता तेव्हा आपोआपच प्रसन्न वातावरण तयार होत असते, कारण की पूजा वगैरे जेव्हा आपण ठेवतो, काहीतरी नवीन काहीतरी जेव्हा घरामध्ये आपण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सगळ्यात आधी आपण घर स्वच्छ ठेवतो आणि स्वच्छता जिथे असते तिथे आपोआपच आपल्या मनाला समाधान भेटत असतं, एक चांगलं वातावरण तयार होत असतं। ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता ह्या चॅनलवरती मी सातत्याने व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ सहित, तोपर्यंत धन्यवाद। ओम महालक्ष्मी माते या नमो नमः।